नमस्कार मित्रांनो. योजना परिचयमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, जर तुम्ही अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून स्वतःचा व्यवसाय सुरू केला असेल किंवा बँकांकडून कर्ज घेऊन व्याज परतावा योजनेचा लाभ घेत असाल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाने 3 ऑगस्ट 2026 रोजी एक अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय जारी केला असून, या निर्णयानुसार महामंडळासाठी तब्बल 300 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील हजारो नवउद्योजक, तरुण आणि लाभार्थी ज्या निधीची वाट पाहत होते, तो निधी आता अखेर उपलब्ध झाला असून, हा निधी नक्की कसा आणि कोणासाठी वापरला जाणार, प्रलंबित व्याज परतावा कधी जमा होणार, तसेच महामंडळाच्या कोणत्या योजनांसाठी या निधीचा थेट फायदा होणार, या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. त्यामुळे शासन निर्णयातील अटी, शर्ती आणि या योजनेचा पूर्ण फायदा कसा घ्यायचा, याची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सर्वात आधी समजून घेऊया की या शासन निर्णयात नक्की काय म्हटले आहे. मित्रांनो, सन 2026 ते 2027 या आर्थिक वर्षासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकरिता एकूण 750 कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्पित करण्यात आला होता. यापैकी पहिल्या टप्प्यात शासनाने 150 कोटी रुपयांचा निधी महामंडळास आधीच वितरित केला होता. त्यानंतर महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी शासनाकडे पुढील निधीची मागणी केली आणि या मागणीची तात्काळ दखल घेत नियोजन विभागाने दुसऱ्या टप्प्यात 3 ऑगस्ट रोजी तब्बल 300 कोटी रुपयांचा मोठा निधी वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. निधीचे गणित पाहिले तर एकूण मंजूर अर्थसंकल्प 750 कोटी, पहिल्या टप्प्यात दिलेला निधी 150 कोटी, दुसऱ्या टप्प्यात मंजूर निधी 300 कोटी, असा एकूण आतापर्यंत 450 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. याचाच अर्थ असा की एकूण बजेटपैकी 60% पेक्षा जास्त निधी आता महामंडळाकडे उपलब्ध झाला असून, यामुळे प्रलंबित कामांना आणि व्याज परताव्याला मोठी गती मिळणार आहे. आता तुमच्या मनात सर्वात महत्त्वाचा प्रश्न आला असेल की या 300 कोटी निधीचा थेट फायदा कोणाला आणि कसा होणार? तर मित्रांनो, महामंडळातर्फे चालवल्या जाणाऱ्या प्रमुख 2 योजनांना या निधीचा थेट फायदा मिळणार आहे. पहिली म्हणजे वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना. जर तुम्ही व्यवसायासाठी बँकेकडून कर्ज घेतले असेल आणि नियमित हप्ते भरत असाल, तर शासन तुमच्या कर्जावरील व्याज दरमहा तुमच्या बँक खात्यात जमा करते. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून ज्यांचा व्याज परतावा तांत्रिक किंवा निधीअभावी प्रलंबित होता, त्यांना या निधीतून हप्ते मिळण्यास सुरुवात होईल. दुसरी म्हणजे गट कर्ज व्याज परतावा योजना, ज्यामध्ये महिला बचत गट किंवा तरुणांच्या गटांनी एकत्रित येऊन सुरू केलेल्या उद्योगांसाठी घेतलेल्या कर्जाच्या व्याज परताव्याचा मार्ग या निधीमुळे मोकळा झाला आहे. शासनाने हा 300 कोटी रुपयांचा निधी मंजूर करताना महामंडळाला काही कडक अटी व नियम आखून दिले असून, ते समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. यानुसार महामंडळाला प्रशासकीय आणि कार्यालयीन खर्चात काटकसर करावी लागेल, तसेच खर्च झालेल्या निधीचे तपशील आणि उपयोगिता प्रमाणपत्र वेळेत शासनाला सादर करावे लागेल. कोणत्याही प्रकारचा आर्थिक गैरव्यवहार टाळण्यासाठी महाराष्ट्र कोषागार नियमावलीनुसारच सर्व व्यवहार पार पाडावे लागतील. आणि सर्वात महत्त्वाची अट म्हणजे हा निधी बँक खात्यात पडून न ठेवता थेट पात्र लाभार्थ्यांपर्यंत लवकरात लवकर पोहोचवणे बंधनकारक करण्यात आले आहे. या सर्व अटींमुळे हे स्पष्ट होते की शासनाचा उद्देश हा निधी लवकरात लवकर खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत आणि नवउद्योजकांपर्यंत पोहोचवण्याचा आहे. तर मित्रांनो, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळासाठी मंजूर झालेला हा 300 कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्रातील नवउद्योजकांसाठी आणि व्यवसाय करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी अत्यंत दिलासादायक निर्णय असून, जर तुमचा व्याज परतावा थकलेला असेल किंवा तुम्ही नवीन अर्जाच्या प्रतीक्षेत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरेल. तुम्हाला या योजनेबद्दल किंवा अर्जाच्या प्रक्रियेबद्दल काही शंका असतील, तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. आम्ही तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करू. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या व्यावसायिक मित्रांसोबत आणि व्हॉट्सॲप ग्रुपवर शेअर करा आणि सरकारी योजनांची अशीच अचूक, खरी व वेळेवर माहिती मिळवण्यासाठी आपल्या योजना परिचय चॅनलला नक्की सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन दाबा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वाच्या माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.